आता आपण एक्सरसाइज 1.5 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मधला प्रॉब्लेम बघूया. शो दॅट टाइप मध्ये काही प्रॉब्लेम असतात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये. Here given that x is equal to 8 square, y is equal to twice ct, and then show that x y into d square by dx square plus a is equal to 0. बघा आता डेरिव्हेटिव्ह पॅरामीट्रिक फंक्शन मध्ये एक्झाम्पल दिसतंय, म्हणजे आपल्याला dy by dx काढायचं आहे, d square by dx square काढायचं आहे, जस्ट सब्जेक्ट करून शो दॅट करायचं. ओके, बघा आपण आता असो मी तुम्हाला माहितीच आहे सर. सुरुवातीला x is equal to 80 स्क्वेअरला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रेस्पेक्ट टू t. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू t. मग dx बाय dt काय मिळेल बघा, 280 डायरेक्टली समजा ना तुम्हाला, कारण a कॉन्स्टंट जसं तसं ठेवायचा आणि t स्क्वेअर रेडी 2t. ओके, ह्याला आपण एक नंबर देऊ. अँड y इज इक्वल टू ट्वाइस 80 ला आपण डिफरन्शिएट करू. आता डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू t. मग मिळणार बघा dy बाय dt is equal to twice a only because derivative of t is 1. Say that it is number 2. Now आता by the theorem काय म्हणताय की dy by dx काढायचा असेल तर dy by dt divided by dx by dt आहे की नाही. मग therefore dy by dx is equal to मिळेल आपल्याला dy by dt ची व्हॅल्यू twice a, तर dx by dt ची व्हॅल्यू ट्वाइस 80. हे कशावरून लिहिलं आपण, तर आपण एक नंबर आणि दोन नंबरचा आधार घेतला फ्रॉम 1 and 2. ठीक आहे. आता बघा हे न्यूमरेटरचे ट्वाइस आहे, डिनॉमिनेटरचे ट्वाइस आहे, गेट कॅन्सल अँड वी गेट सो dy by dx is equal to 1/t ओनली. राईट, dy by dx मिळाला. आता पुन्हा d स्क्वेअर बाय dx स्क्वेअर करण्यासाठी अगेन डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x म्हणायचं. आता t नाही हा, dy by dx चा डेरिव्हेटिव्ह काढला तर d स्क्वेअर y by dx स्क्वेअर येत असतो. दॅट इज इक्वल टू आता d by dx 1/t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x असते म्हणून d by dx इन ब्रॅकेट 1/t. सो दॅट इज इक्वल टू आता पुन्हा आपण बघितलंय मागच्या पिरियडला एक्झाम्पल 1/t चा डेरिव्हेटिव्ह अगोदर t ला अनुसरून काढला तर -1/t स्क्वेअर होते. 1/t चा डेरिव्हेटिव्ह t ला अनुसरून काढल्यावर -1/t स्क्वेअर मल्टिप्लाय बाय पुन्हा t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. कारण कशाचा आधार घेतलेला लक्षात राखून घ्या, बाय युजिंग चेन रूल. चेन रूल सांगतो की इफ y is a function of u and u is a function of x, then dy by dx फाइंड आउट करताना dy by du into du by dx असं आपलं चेन रूल आहे. तसं 1/t चा डेरिव्हेटिव्ह अगोदर t ला अनुसरून आणि नंतर t चा डेरिव्हेटिव्ह x ला अनुसरून. सो दॅट इज इक्वल टू -1/t स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आता 1/dt by dx ला आपण 1/dx by dt असं पण लिहू शकतो. वरी वर 1 ठेवायचं, dt ला खाली घेऊन जाणार. सो दॅट इज इक्वल टू -1/t स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आता 1/dx by dt ची व्हॅल्यू बघा एक नंबर मध्ये ट्वाइस 80 व्हॅल्यू आहे, ट्वाइस 80. सो वी गेट therefore d square y by dx square is equal to -1/twice 80 cube येईल बघा, t square into t that is -1/twice 80 cube. आता आपल्याला d square by dx square मिळाला आहे की नाही, dy by dx मिळालं नाही, परंतु आपला एक्झाम्पल फक्त फाइंड d square by dx स्क्वेअर असता तर इथपर्यंत आला असता. परंतु आपला प्रॉब्लेम काय म्हणते की शो दॅट हे सिद्ध करून दाखवायचं. तर आपलं काय काय लागलं बघा, चेंजेस लक्षात घ्या. -1 आता ट्वाइस 80 क्यूब ला मी असं लिहू शकतो का बघा, 80 स्क्वेअर असे तुकडे करू शकतो आणि इंटू ट्वाइस 80 असं लिहू शकतो का बरोबर. तुम्ही लक्षात घ्या 80 स्क्वेअर इंटू ट्वाइस 80 म्हणजे काय, ट्वाइस 80 क्यूब, ट्वाइस 80 क्यूब होईल. आता 80 स्क्वेअरला खरं तर या ठिकाणी ट्वाइस a स्क्वेअर व्हॅल्यू आहे की नाही. a स्क्वेअर व्हॅल्यू आपण a इथं मल्टिप्लिकेशन मध्ये टाकू शकतो. एक कटून जाते बघा, हे कट होऊन जाईल आणि टी स्क्वेअर इंटू ट्वाइस 80 क्यूब होते. मग काय
मायनस वर ए होईल, खालचं हे 1 इंटू ए होईल. त्यानंतर हे 80 स्क्वेअरला आपल्याला आता एक्स लिहिता येईल आणि ट्वाईस 80ला हे आपल्याला वाय लिहिता येईल, आहे की नाही? झालं. मग डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए बाय एक्स वाय झालं. कळलं का? त्या हे एक ए आणि हे एक कॅन्सल झाल्यावर टी स्क्वेअर आणि ट्वाईस 80चा गुणाकार ट्वाईस 80 क्यूबच होते. फक्त ए आपण ॲडजस्टमेंट केले. एची ॲडजस्टमेंट वरी मल्टिप्लाय केलं, खाली डिनॉमिनेटरला डिवाइड केलं. मल्टिप्लाय डिवाइड बाय ए केलं, एवढंच ॲडजस्टमेंट जास्त होते. तर आपलं काय मिळेल बघा, देअरफॉर हे एक्स वाय लेफ्ट साईडला घेऊन येऊ. आता एक्स वाय भागाकारात आहे का नाही, लेफ्ट साईडला इकडं गुणाकारात येईल. म्हणजे एक्स वाय इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असं मल्टिप्लिकेशन होईल आणि उजव्या बाजूला मायनस आहे. अँड सो देअरफॉर शेवटी एक्स वाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर डावीकडची बाजू जशा तशी ठेवायची आणि उजवीकडची मायनस ए डावीकडे आणला प्लस ए इज इक्वल टू 0. हेन्स प्रूव्ह. जे शुद्ध करायचं ते या पद्धतीनं प्रूव्ह करू शकता. अथवा जर समजा तुम्हाला ही अरेंजमेंट नाही जमलीच तर सरळ काम काय करायचं, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली, जी काय व्हॅल्यू असेल डी स्क्वेअर वाय डी एक्स आहे की नाही, ही व्हॅल्यू इथून पुढचा भाग नाही समजा, ही व्हॅल्यू आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची डावीकडे LHS मध्ये. एक्स वायच्या पण ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. एक्सची व्हॅल्यू 80 स्क्वेअर, वायची व्हॅल्यू ट्वाईस 80 आणि डी स्क्वेअर वाय डी स्क्वेअर ही व्हॅल्यू तुम्ही LHS मध्ये सॉल्व्ह करा. LHS इज इक्वल टू हे व्हॅल्यूज ठेवून उजवीकडची बाजू 0 सिद्ध करून दाखवत. म्हणजे LHS इज इक्वल RHS तरी सुद्धा चालते. असंच करावं असं काही नाही. ओके. आपण अजून एक प्रॉब्लेम शोधायचा बघू आपण. सेकंड प्रॉब्लेम. ह्या क्वेश्चन नंबर 3 मध्येच आपल्याला बघायचा आता शोधायचा म्हणता दुसरा प्रॉब्लेम. इफ y इज इक्वल टू e रेज टू m tan इनवर्स x, e रेज टू m tan इनवर्स x, e रेज टू m tan इनवर्स x, then show that 1 plus x square into d square y by dx square plus 2x minus m into dy by dx is equal to 0. बघा सोल्युशन. आता y is equal to e raised to m tan inverse x दिले आणि आपल्याला हे LHS इज इक्वल टू RHS सिद्ध करून दाखवायचं. मग काय करायचं, याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. आता मग बघा dy बाय dx इज इक्वल टू मिळणार. आता e रेज टू f ऑफ x चा फॉर्म्युला वापरायचा. e रेज टू f ऑफ x चा फॉर्म्युला आहे e रेज टू f ऑफ x जसेला तसं इनटू dy बाय dx ऑफ मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. कोणाचा, e च्या डोक्यावर जे दिसतंय ते फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इन ब्रॅकेट m tan इनवर्स x is equal to e raised to m tan inverse x as it is into in bracket. आता m constant आहे, m keep as it is and into derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square. कळलं का? So we get m, हे m आहे की नाही बाहेर घ्या, m into आता मी काय म्हणतो e raised to m tan inverse x च्या जागेवर जर y ठेवलं तर because it is given, so m y म्हणून आपण आणि अपॉन 1 plus x square चालेल का नाही बघा. कळलं का सर्वांना? m आणि ह्या e raised to m tan inverse x चा गुणाकार म्हणजे my आणि डिनॉमिनेटरला 1 plus x square. हे झालं dy by dx. समजलं? ठीक आहे. आता हे 1 plus x square ला जर डावीकडे आपण आणलं तर काय होईल बघा, 1 plus x square into dy by dx is equal to my होईल, राईट. आणि पुन्हा त्याला डिफरन्शिएट केलं आपण. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Again differentiate with respect to x. So we get. आता या ठिकाणी 1 plus x square एक फंक्शन आहे आणि dy by dx एक दुसरं फंक्शन आहे असं गृहीत धरा.
मग दोन फंक्शनचा गुणाकार म्हणजे बाय युजिंग प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय म्हणतो की 1 + x² फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस dy/dx? डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx इज d2y/dx², राईट, प्लस second function dy/dx as it is and into in bracket derivative of 1 + x². Derivative of 1 + x², derivative of 1 is 0 and x² derivative is 2x. Okay, and that is equal to now m constant as it is into derivative of y with respect to x, that is dy/dx. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना. आता आपल्याला हे सिद्ध करून दाखवणे करता काय करायचं बघा. या ठिकाणी हे बघा 1 + x² झाले, d2/d² झाले, 2x - m आहे म्हणजे उजवीकडची बाजू डावीकडे आणायची. सो 1 + x² d2y/dx² जशाला तसं ठेवायचं, प्लस 2x अगोदर लिहा इंटू dy/dx, पुढे लिहा मायनस m dy/dx. काय केलं मी समजलं, उजवीकडचं जे m dy/dx आहे ते डावीकडे आणल्यानंतर मायनस होऊन उजवीकडे काहीच राहत नाही म्हणजे 0. आता शेवटीच स्टेप बघा 1 + x² इंटू d2y/dx² जशाला तसं ठेवायचं आणि प्लस याच्यातून dy/dx कॉमन घ्या म्हणजे कंसात याच्यातून शिल्लक 2x ह्याच्यातून मायनस m, 2x - m आणि इंटू हे dy/dx इज इक्वल टू 0. हेन्स प्रूव्ह. बघा हेन्स प्रूव्ह झालं का? विचारलं का हे प्रूव्ह करायचं होतं ते मिळालं का नाही बघा. हे बघा हे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं 1 + x² d2y/dx² प्लस 2x - m इंटू dy/dx. हेन्स अशा पद्धतीने शोधायचे प्रॉब्लेम प्रूव्ह करायचे. कळालं सर्वांना? अशा बाकीचे आणखी बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही सेल्फ स्टडी सॉल्व करू शकता. काही अडचण असेल तर मला ग्रुपवरती विचारा. आपला हा चॅप्टर टोटल डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मी संपवलेला आहे. ज्यांना कुणाला पिरियड माझे टोटली अटेंड केले नसतील, मागचाच भाग नसेल तर मी तुम्हाला सांगतो माझे सुरुवातीपासूनचे पिरियड आहेत. एकदम सुरुवातीचा पिरियडचा भाग जो आहे तो कॉलेजच्या ज्ञानदीप कळम नावाच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. ज्ञानदीप कळम असं नावाचं चॅनल टाईप करा, त्याच्यावरती माझे काही सुरुवातीचे सर्वच लेक्चर त्या चॅनलवरती आहे. आणि त्याच्या पुढचे लेक्चरशी माझ्या राऊट्स मॅथ्स नावानं एक चॅनल खोडलेलं आहे यूट्यूबचं, त्याच्यावरती मी सर्व सिरियलप्रमाणे लेक्चर्स माझे झालेले आहेत. सर्व लेक्चर बघा. टोटली पोर्शन मी ह्या चॅप्टरचा संपवलेला आहे. आता दुसरा चॅप्टर मी नेक्स्ट पिरियडला चालू करणार आहे. आता याच्यातला जो हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हमधला जो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तोच फक्त भाग आहे. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्या अभ्यासक्रमातून डिलीट केलेला आहे. त्या शोधचे प्रॉब्लेम्स बरेचसे आहे की आणखी तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्ही सॉल्व करा. एक दोन प्रॉब्लेम मी सिम्प्लिफिकेशन करून दिले तर सॉल्व कसे करायचे काय तुम्हाला सर्व आयडियाज दिलेले आहेत. आता बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कसाठी करता येतील. बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी कमीच आहे. जास्तीत जास्त प्रॉब्लेमची प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर CETला असणारे MCQs हे प्रश्न तुम्हाला हे सहजगत्या सोडव करता येतील. तर आपण या ठिकाणी असताना पुढच्या पिरियडला आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा पार्ट सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. हा टॉपिक पुन्हा डबल होणार नाही जरी महाविद्यालय सुरू असेल तरी झालं तरी. त्यामुळे सर्वांनी हे चॅनलवरती माझे सर्व लेक्चर्स अभ्यासाचे आहेत.